पंढरपूर शहरातील टॉप 5 पर्यटन स्थळे। नमस्कार मित्रांनो, पंढरपूर हे फक्त वारकऱ्यांचं श्रद्धास्थान नाही, तर इथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळं आहेत। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत टॉप 5 अशी ठिकाणं ज्यात आहेत मंदिरं, मठ, तलाव आणि खास वैशिष्ट्यांनी भरलेली ठिकाणं। प्रत्येक ठिकाणाची माहिती, कसे जावे, कधी जावे आणि काय पाहावे हे सगळं आज आपण बघून घेणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि पंढरपूरची एक सुंदर यात्रा अनुभवायला सज्ज व्हा मित्रांनो। परंतु सुरुवात करण्याच्या आधी नवीन असाल तर चॅनलवरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1 वरती आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पंढरपूरचं सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे। 12व्या शतकात यादव राजवटीच्या काळात हे मंदिर बांधण्यात आलं। भक्त पुंडलिकाच्या अद्वितीय सेवाभावामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि इथेच विठोबा रूपात स्थायिक झाले, अशी लोककथा आहे। मंदिरातील विठोबाची मूर्ती ही काळ्या दगडात कोरलेली असून ती विटेवर उभी आहे, म्हणूनच याला विठ्ठल किंवा विठोबा असं म्हटलं जातं। हे मंदिर वारकरी संप्रदायाचं केंद्रबिंदू आहे। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भक्त पायी वारी करून येथे येतात। मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून यात प्रवेशासाठी मुखदर्शन व संपूर्ण दर्शन अशा 2 रांगा असतात। विशेष दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध असते। तर दर्शनाची वेळ काय असते मित्रांनो? सकाळी 4:30 ते रात्री 11:30 वाजता। वारीच्या वेळात 24/7 असं 24 तास दर्शन तुम्ही घेऊ शकता। प्रवेश मोफत असतो। आता कसे जावे? जर तुम्ही पंढरपूरहून येत असाल रेल्वे स्टेशनपासून, तर रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर लांब आहे। एसटी डेपोपासून 1.5 किलोमीटर लांब आहे। सोलापूरहून 75 किलोमीटर अंतर आहे आणि जर तुम्ही पुणेवरून येत असाल तर 210 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो। एक टिप मी तुम्हाला देतो, पहाटे किंवा रात्री दर्शन घेतल्यास गर्दी खूप कमी असते मित्रांनो। तर नंबर 2 वर येतं चंद्रभागा नदी। चंद्रभागा नदी ही पंढरपूरची जीवनवाहिनी आहे। तिचा प्रवाह चंद्राच्या वळणासारखा असल्याने तिला चंद्रभागा असे नाव मिळाले। ती भीमा नदीची उपनदी आहे। संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांनी येथे स्नान केले असल्यामुळे ही नदी अत्यंत पवित्र मानली जाते। घाटांमध्ये प्रभुपाद घाट सर्वात सुंदर आणि स्वच्छ आहे। इस्कॉन संस्थेने हा घाट देखणा केला असून येथे धान्य, पूजा आणि कीर्तनासाठी खास सोय आहे। यात्रा काळात येथे लाखो भक्त स्नानासाठी गर्दी करतात। जर तुम्ही इथली वेळ बघितला असेल तर 24 तास हे खुले असते। प्रवेश मोफत आहे। कसे जायचं असं म्हणलं तर विठोबा मंदिरापासून फक्त आणि फक्त 200 मीटर अंतरावर आहे। एक टिप तुम्हाला देतो, सकाळच्या वेळेस सूर्यप्रकाशात स्नान आणि फोटोसाठी सुंदर वेळ अशी ही वेळ असते मित्रांनो। नंबर 3 वर येतं श्री पुंडलिक मंदिर। श्री पुंडलिक मंदिर हे भक्ती, सेवा आणि समर्पणाचं प्रतीक आहे। पुंडलिक हा एक भक्त होता ज्याने आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना भगवान विष्णूला विटेवर थांबायला लावलं, म्हणूनच विठोबा इथे उभा राहिला असं म्हटलं जातं। हे मंदिर चंद्रभागा नदीकाठी आहे आणि भाविक इथे आधी दर्शन घेतात आणि नंतर विठोबा मंदिरात जातात। मंदिराचं स्थापत्य पारंपरिक असून त्याला 5 मजली शिखर आहे। पण पुंडलिकाच्या मूर्तीशेजारी एक छोटी वीटही आहे जी अत्यंत पूजनीय मानली जाते। जर तुम्हाला दर्शनाची वेळ बघायला गेलं तर सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत असते। प्रवेश एकदम मोफत आहे। आता कसं जायचं? तर विठोबा मंदिराजवळच ते नदीकाठावरती आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता। एक टिप तुम्हाला देतो, येथे दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची यात्रा पूर्ण मांडली जात नाही, अशी व्याख्या आहे मित्रांनो। तर नक्की दर्शन घेऊन जावा। नंबर 4 वर येतं इस्कॉन मंदिर, राधा पंढरीनाथ। इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस संस्थेने उभारलेलं हे मंदिर राधाकृष्ण भक्तीचं आधुनिक केंद्र आहे। मंदिरात राधा पंढरीनाथ म्हणजेच कृष्ण यांच्या भव्य मूर्ती आहेत। इथे दररोज मंगळ आरती, संकीर्तन, भागवत कथा आणि अन्नदानाचं आयोजन केलं जातं। इस्कॉन ही संस्था 1966 मध्ये भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांनी अमेरिकेत सुरू केली होती। जगभरात कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी उद्देश असून या संस्थेची 100हून अधिक देशांमध्ये 800+ मंदिरे आहेत। पंढरपूर हे आध्यात्मिक वारशाने समृद्ध असलेले तीर्थस्थान असल्यामुळे इस्कॉन संस्थेने येथे राधा पंढरीनाथ मंदिर उभारले। या मंदिरात राधाकृष्ण विठोबा रूपात विराजमान आहेत।
आधुनिक मंदिर शैली, स्वच्छता, सात्विकता आणि आध्यात्मिक शिक्षणाचा संगम येथे दिसतो. परदेशातून आलेले भक्त येथे सेवा करताना दिसतात. मंदिराच्या परिसरात सुंदर बगीचा, ध्यान कक्ष आणि गौशाळा सुद्धा आहे मित्रांनो. आता याची दर्शनाची किंवा बघण्याची वेळ जर बघायला गेली तर सकाळी 5 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजता तुम्ही इथे दर्शन करू शकता. प्रवेश एकदम मोफत आहे. कसं जायचं तर विठोबा मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर किंवा बसने किंवा रिक्षाने सहज जाता येते मित्रांनो. एक टिप तुम्हाला देतो, येथे मिळणारा प्रसाद अत्यंत सात्विक आणि पौष्टिक असतो मित्रांनो. तर नक्की तुम्ही प्रसादाचा लाभ घ्यावा. शेवटचा आणि 5 नंबरवरती येतं तुळशी वृंदावन. तुळशीचं पवित्रत्व संपूर्ण भारतात मानलं जातं. विष्णूची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. पंढरपूरच्या विठोबा मंदिराजवळ असलेलं तुळशी वृंदावन हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. येथे विविध जातींच्या तुळशी लावलेल्या आहेत आणि ज्यांचं जतन केलं जातं. भारतीय संस्कृतीत तुळस ही वनस्पती केवळ औषधी नाही तर अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते. हिंदू धर्मानुसार तुळस म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप आणि तिचं पूजन केल्यामुळे भगवान विष्णू म्हणजेच विठोबा प्रसन्न होतात. श्री भगवद्गीता व स्कंद पुराणात वर्णन आहे की श्रीकृष्णाच्या पूजेसाठी तुळशीपत्र अत्यावश्यक आहे. पंढरपूर हे विठोबाची नगरी म्हणूनच येथे विशेष तुळशी वृंदावन उभारण्यात आलं आहे, जिथे केवळ पूजेसाठी नाही तर संरक्षण आणि अभ्यासासाठीही तुळशीच्या विविध जाती लावण्यात आलेल्या आहेत. तुळशी वृंदावन हे पंढरपूरच्या आध्यात्मिक वातावरणात अजून एक पवित्र स्पर्श जोडतं. केवळ दर्शन पूजन नाही तर एक सकारात्मक ऊर्जा आणि सजीव अध्यात्म अनुभवायचा असेल तर येथे नक्की थांबा मित्रांनो. इथली वेळ असेल दर्शनाची किंवा बघण्याची सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत. प्रवेश अगदी मोफत आहे. कसं जायचं म्हटलं तर विठोबा मंदिराच्या परिसरातच हे तुम्हाला दिसेल किंवा भेटेल. एक टिप देतो मित्रांनो तुम्हाला, ध्यान व फोटोसाठी ही सर्वोत्तम ठिकाण आहे. म्हणून तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि दर्शन घ्या मित्रांनो. तर हे होते 5 पर्यटन स्थळे मित्रांनो. आणखीन भरपूर असे स्थळं आहेत जे की कैकाडी महाराज मठ आहे, गजानन महाराज मंदिर आहे, तानपुरे महाराज मठ आहे, संत नामदेव पायरी आहे, संत तुकाराम मंदिर व संग्रहालय सुद्धा तिकडे आहे मित्रांनो. असे भरपूर तिकडे बघण्यासारखी स्थळं आहेत, म्हणून नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला असे आणखीन स्थळं जर बघायचे असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर नक्की करा मित्रांनो. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही वेगळ्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, पांडुरंग.